शेतकऱ्यांसाठी खुशखबर, नैऋत्य मान्सून अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल, भारतीय हवामान विभागाने दिली माहिती। नागपुरात पारा वाढला, 3 दिवसात उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाल्याचा संशय, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण होणार स्पष्ट। नाशिककरांवर पाणी टंचाईचं संकट, धरणांमध्ये केवळ 36%च पाणीसाठा शिल्लक, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। भुसावळमध्ये शेतकऱ्यानं कांद्याच्या शेतात रोटावेटर फिरवत सोडल्या मेंढ्या, कवडीमोल भाव मिळाल्यानं टोकाचं पाऊल। रेशनवर आता मिळणार ज्वारी आणि बाजरी, तृणधान्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी 200 कोटींची तरतूद। मराठवाड्यात सोमवारी वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली। देशातील सुशासन नियमावलीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मान्यता, राज्याचं प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक होईल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा धावता दिल्ली दौरा, आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मंथन, सूत्रांची माहिती। सिद्धरामय्या घेणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री होणार, शपथविधीला शरद पवारांसह देशभरातील महत्त्वाच्या विरोधी पक्ष नेत्यांना आमंत्रण। दिल्लीतील अधिकारी बदलीचे निर्णय उपराज्यपाल घेणार, केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी।